प्रथमतः सर्वांना नमस्कार. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी. वेळ सकाळी 10 ते 5. राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण SLMA तथा शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे व राज्य साक्षरता केंद्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कुमठेकर रोड पुणे. केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यात असाक्षरांची रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आयोजित केली आहे. दिनांक 23 मार्च 2025 रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान परीक्षा संपन्न झाल्यावर परीक्षार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासून प्राप्त गुण व इतर माहिती भरण्यासाठी आपणास 45 स्तंभ असणारा तक्ता अर्थात एक्सेल शीट देण्यात आलेली आहे. यात कोणताही बदल न करता सर्व तालुक्यांची एकत्रित माहिती अचूक भरून दिनांक 25 मार्च 2025 पर्यंत सायंकाळ 4 वाजेपर्यंत सदरील एक्सेल शीट शिक्षण संचालनालय योजना कार्यालयास सादर करावी. या संबंधित सर्व सूचना आपणास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जी माहिती पुस्तिका पुरवण्यात आलेली आहे यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्ष आज आपण या एक्सेल शीट मध्ये सर्व माहिती कशा प्रकारे भरावी या संदर्भात लाईव्ह डेमो पाहणार आहोत. तर चला आज आपण ही एक्सेल शीट कशा प्रकारे भरावी या संबंधित माहिती घेऊया. सर्वप्रथम परीक्षार्थी असाक्षरांची माहिती एक्सेल शीट मध्ये सर्व कॅपिटल लेटर्स मध्ये भरावी. यामध्ये सिरियल नंबर प्रथम रकान्यामध्ये अनुक्रमांक नमूद करण्याविषयी आपणास सांगितलेले आहे, परंतु आपणास या एक्सेल शीट मध्ये सिरियल नंबर 1 ते 50,000 या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता रकाना क्रमांक 1 मध्ये आहे ती माहिती ऍज इट इज ठेवण्यात यावी. त्यानंतर रकाना क्रमांक 2 मध्ये राज्य असे आपणास सूचित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपणास पुरविण्यात आलेल्या एक्सेल शीट मध्ये राज्याचे नाव आपणास टाईप करून देण्यात आलेले आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. रकाना क्रमांक 3 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षराचे आडनाव व प्रथम नाव नमूद करावे. उदाहरणार्थ सर्वप्रथम सरनेम आणि त्यानंतर नेम याप्रमाणे आपण एक डेमो पाहूया. उदाहरणार्थ पवार आणि नाव गौरव. पवार नंतर स्पेस द्यावा आणि नंतर नाव नमूद करण्यात यावे. म्हणजेच आडनाव आणि नाव यामध्ये स्पेस देण्यात यावा. ही सर्व माहिती इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये भरण्यात यावी. जर आपण स्मॉल लेटर मध्ये भरण्याचा प्रयत्न केला तर ही माहिती ऍक्सेप्ट केली जाणार नाही, आपणास एरर येईल. आपण एक पाहूया, स्मॉल मध्ये टाकून पाहूया. आपण जर एंटर केली तर आपल्यास अशा प्रकारचा एक एरर मेसेज येईल, एंटर टेक्स्ट इन कॅपिटल लेटर. याचा अर्थ असा सर्व माहिती आपल्याला कॅपिटल लेटर मध्ये भरावायची आहे. त्यानंतर रकाना क्रमांक 4 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव नमूद करावे. उदाहरणार्थ आपण पाहूया, या ठिकाणी आपण रघुनाथ हे नाव आपण टाईप करूया. या ठिकाणी सुद्धा माहिती भरताना ही कॅपिटल लेटर मध्ये भरण्यात यावी. स्मॉल लेटर मध्ये ही माहिती स्वीकारली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. किंवा आपण जर स्मॉल लेटर टाईप केले तर एरर मेसेज येईल. रकाना क्रमांक 5 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीच्या आईचे नाव नमूद करावे. उदाहरणार्थ आपण पाहूया, या ठिकाणी परीक्षार्थ्यांच्या आईचे नाव आपण शांताबाई असे आपण टाईप करूया. या ठिकाणी सुद्धा आपल्याला
कॅपिटल लेटर्स मध्येच माहिती भरायची आहे. स्मॉल लेटर मध्ये माहिती घेतली जात नाही. त्यानंतर रकाना क्रमांक 6 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक अर्थात मोबाईल क्रमांक नमूद करावा. हा मोबाईल क्रमांक 10 अंकीच असावा. 10 पेक्षा कमी किंवा 10 पेक्षा जास्त अंक या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. हे सर्व अंक इंग्रजीमध्ये असावे. जर आपण 10 पेक्षा कमी किंवा 10 पेक्षा जास्त तसेच इंग्रजी लेटर जर टाईप केले तर या ठिकाणी आपल्याला एरर मेसेज येईल, एंटर ओनली नंबर्स. हा फक्त 10 अंकी मोबाईल नंबर नमूद करावा. या ठिकाणी दुसरी एक काळजी घ्यावी, जर परीक्षार्थाचा मोबाईल नंबर असेल तर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मोबाईल नंबर नोंद करावा. हा रकाना निरंक ठेवू नये. या ठिकाणी मोबाईल क्रमांक नमूद अवश्य करावा. त्यानंतर पुढील रकाना क्रमांक 7 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीचा प्रवर्ग नमूद करावा. उदाहरणार्थ तो असाक्षर जनरल, SC, ST, OBC आणि मायनॉरिटी यापैकी कोणत्या प्रवर्गातील आहे हे या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे. यासाठी आपल्याला एक ड्रॉप डाऊन मेनू देण्यात आलेला आहे. यामध्ये जनरल, SC, ST, OBC आणि मायनॉरिटी असे 5 प्रवर्ग देण्यात आलेले आहेत. परीक्षार्थी ज्या प्रवर्गामध्ये असेल तो प्रवर्ग या ठिकाणी क्लिक करायचा आहे. मॅन्युअली कोणतीही माहिती या ठिकाणी भरवू नये. त्यानंतर रकाना क्रमांक 8 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्ती जर विवाहित असेल तर यस किंवा अविवाहित असेल तर नो नमूद करावे. या ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊन मेनू मध्ये वाय आणि हे 2 मेनू दिलेले आहेत. वाय म्हणजे यस, एन म्हणजे नो. तो विवाहित असेल तर यस, अविवाहित असेल तर नो. या दोन्हीपैकी जो योग्य असेल त्याला आपण क्लिक करून या ठिकाणी माहिती नोंद करावी. त्यानंतर रकाना क्रमांक 9 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीचे वय वर्षामध्ये नमूद करावे. या ठिकाणी आपल्याला आपले जे असाक्षर आहेत हे 15 वर्ष व त्या वय या ठिकाणी वय वर्ष नोंदवण्यासाठी आपणास 15 ते 100 यामधीलच वय वर्ष आपल्याला नमूद करायचे आहेत. 15 पेक्षा कमी किंवा 100 पेक्षा जास्त जर आपण या ठिकाणी वय नोंदवलं तर या ठिकाणी ही माहिती घेतली जाणार नाही. आपणास एरर मेसेज येईल. म्हणजेच आपण 15 ते 100 यापैकी असाक्षर ज्या वयोगटामध्ये असेल ते वर्ष या ठिकाणी आपण इंग्रजी अंकामध्ये नमूद करावे. त्यानंतर रकाना क्रमांक 10 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीचे लिंग नमूद करावे. पुरुष असेल तर यम म्हणजेच मेल किंवा स्त्री असेल तर यम म्हणजेच फिमेल किंवा तृतीयपंथी असेल तर टी अर्थात ट्रान्सजेंडर नमूद करावे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक ड्रॉपडाऊन मेनू देण्यात आलेला आहे. त्यामध्ये यम म्हणजे मेल, एफ म्हणजे फिमेल आणि टी म्हणजे ट्रान्सजेंडर. यापैकी असाक्षर पुरुष असेल तर मेलला क्लिक करावे, महिला असेल तर फिमेलला क्लिक करावे आणि तृतीयपंथी असेल तर टीला क्लिक करावे. त्यानंतर रकाना क्रमांक 11 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्ती दिव्यांग असेल तर यस किंवा दिव्यांग नसेल तर नो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यासाठी सुद्धा आपल्याला एक ड्रॉपडाऊन मेनू देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला वाय म्हणजेच यस आणि यन म्हणजेच नो यापैकी जो योग्य पर्याय असेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि माहिती नोंदवायची आहे. रकाना क्रमांक 12 ते 25 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीला देण्यात आलेला बैठक क्रमांक अर्थात एनरोलमेंट नंबर नमूद करावा. उदाहरणार्थ रकाना क्रमांक 12 ते 25 मध्ये परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या असाक्षर व्यक्तीचा जो काही बैठक क्रमांक असेल 11 अंकी युडायस कोड आणि 3 अंकी त्याला देण्यात आलेला बैठक क्रमांक आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. लक्षात घ्या 11 अंकी युडायस कोड पैकी पहिले 2 अंक जो असतो तो राज्याचा कोड असतो, स्टेट कोड. तो असतो सर्वांसाठी तो असतो तो सेम असतो, तो 27 आहे. तो आपण या ठिकाणी नमूद करून दिलेला आहे रकाना नंबर 12 व 13 मध्ये. रकाना नंबर 12 मध्ये जो काही 2 अंक आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे. लक्षात घ्या प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला एकच डिजिट नमूद करायचा आहे.
तर आम्ही या ठिकाणी राज्याचा कोड जो आहे तो 27 या ठिकाणी नमूद करून दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरा कोणता कोड डिजिट किंवा इंग्रजी लेटर टाईप करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तो घेणार नाही. आपल्या ठिकाणी आपल्याला एरर शो होईल. त्यामध्ये कोणताही बदल करू शकणार नाहीये. ऍज इट इज रकाना 12 मध्ये तुम्हाला 2च अंक ठेवायचा आहे आणि रकाना 13 मध्ये 7 ठेवायचा आहे. म्हणजे तो आपल्या राज्याचा कोड आहे 27, तो बदलणार नाही. इंग्रजी लेटर टाईप करण्याचा प्रयत्न केला तरी तो घेणार नाही, एरर शो होणार आहे. त्याचप्रमाणे रकाना नंबर 13 मध्ये देखील 7 व्यतिरिक्त तुम्ही कोणताही अंक त्या ठिकाणी नमूद करू शकणार नाहीये. करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो एरर येणार आहे आणि पुन्हा तो 7 ऍज इट इज राहणार आहे. पुढचे 2 अंक हा जिल्ह्याचा कोड असतो, तो रकाना नंबर 14 आणि 15 मध्ये तुम्हाला नमूद करायचा आहे. त्यानंतर ब्लॉक कोड 2 अंकी असतो, तो तुम्हाला रकाना नंबर 16 आणि 17 मध्ये नमूद करायचा आहे. त्यानंतर विलेज वॉर्ड कोड हा आपल्याला 3 अंकी देण्यात आलेला आहे, तो तुम्हाला रकाना नंबर 18 ते 20, 18 नंबर, 19 नंबर आणि 20 नंबर मध्ये नमूद करायचा आहे. त्यानंतर युडायस कोड 11 अंकी, त्यामध्ये शेवटचे जे 2 कोड असतात ते शाळेचा कोड असतो, त्याला आपण स्कूल कोड म्हणतो. तो रकाना नंबर आपल्याला 21 ते 22 मध्ये 21 आणि 22 मध्ये नमूद करायचा आहे. त्यानंतर 11 अंकी युडायस कोड आपण रकाना नंबर 12 ते रकाना नंबर 22 मध्ये नमूद केल्यानंतर त्याच्या पुढे रकाना नंबर 23 ते 25 मध्ये त्या असाक्षर व्यक्तीला परीक्षा केंद्रावर परीक्षेला आल्यानंतर जो आपण बैठक क्रमांक देणार आहोत, अनुक्रमे 001, 002 आणि जास्तीत जास्त 999, तो आपल्याला रकाना नंबर 23, 24 आणि 25 मध्ये नमूद करायचा आहे. लक्षात घ्या, रकाना नंबर 23, 24 आणि 25 मध्ये आपण व्हॅलिडेशन लावलेलं आहे. प्रत्येक रकान्यामध्ये तुम्ही एकच डिजिट टाईप करू शकता, कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 9. त्याच्या एका बॉक्समध्ये तुम्ही 2 डिजिट टाईप करू शकणार नाही, त्यामुळे आपल्या या ठिकाणी चुका होणार नाही. उदाहरणार्थ आपण एक युडायस कोड टाकून बघू आणि त्याला बैठक क्रमांक देऊन पाहूया. या ठिकाणी राज्याचा कोड आपल्याला देण्यात आलेला आहे 27. त्यानंतर आपण एका शाळेचा युडायस कोड आपण उदाहरणार्थ घेऊया. त्यानंतर त्यामध्ये त्या शाळेचा डिस्ट्रिक्ट कोड आहे 11 अंकी युडायस कोड मधला 35, तो आपण या ठिकाणी नमूद करूया. एका रकान्यामध्ये तुम्ही 2 अंक टाईप करण्याचा प्रयत्न केला तरी ते घेणार नाही, एरर आपल्याला शो होईल. त्यामुळे एका रकान्यामध्ये आपण एकच अंक टाईप करणार आहोत, 35. त्यानंतर त्या शाळेचा ब्लॉक कोड आहे 2 अंकी 09, तो आपण या ठिकाणी नमूद करूया. त्यानंतर व्हिलेज ग्रामपंचायत ऑड कोड आहे 3 अंकी 090, तो आपण या ठिकाणी नमूद करूया. त्यानंतर 11 अंकी युडायस कोड मधील शेवटचे 2 अंक म्हणजे त्या शाळेचा स्कूल कोड, तो आपण या ठिकाणी नमूद करूया. लक्षात घ्या, प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला एकच डिजिट टाईप करायचं आहे, त्याच्या डबल डिजिट घेणार नाही, लगेच तुम्हाला त्या ठिकाणी एरर शो होणार आहे. आता त्या शाळेचा 11 अंकी युडायस कोड टाकल्यानंतर त्या शाळेवरती समजा कोणता असाक्षर परीक्षा देण्यासाठी आलेला आहे, तर त्याला जो अनुक्रमे सिरियल नंबर आपण देणार आहोत त्याला आपण बैठक क्रमांक म्हणतो. तो आपण पहिला येईल त्याला 001, दुसरा येईल त्याला 002 आणि जास्तीत जास्त असे आपण 99 म्हणजे 001 ते 999 आपण देऊ शकतो. एका रकान्यामध्ये जर तुम्ही 2 अंक टाईप करण्याचा प्रयत्न केला तर घेणार नाही, एरर शो होणार आहे. तर 0010 असेल तर तुम्ही 0010 अशा प्रकारे टाईप करू शकत नाही, तर एरर शो होईल. तर तुम्हाला 010 अशा प्रकारे तुम्हाला बैठक क्रमांक देता येईल. म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला एकच डिजिट आपल्याला त्या ठिकाणी शो होणार आहे. लक्षात घ्या, हा झाला आपला बैठक क्रमांक रकाना नंबर 12 ते रकाना नंबर 25 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. यानंतर पुढे आपण रकाना क्रमांक 26 ते 29 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीचा रहिवासी पत्ता नमूद करावायचा आहे. उदाहरणार्थ रकाना क्रमांक 26 मध्ये परीक्षार्थ्यांनी ज्या गावात परीक्षा दिलेली आहे त्या गावाचे नाव, रकाना क्रमांक 27 मध्ये जिल्ह्याचे नाव, रकाना क्रमांक 28 मध्ये राज्याचे नाव आपणास या ठिकाणी टाईप करून दिलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी नव्याने माहिती भरण्याची गरज नाही. डिस्ट्रिक्ट मध्ये मात्र म्हणजेच रकाना क्रमांक 27 मध्ये आपल्याला जिल्ह्याचे नाव नमूद करताना
ड्रॉपडाऊन मध्ये सर्व 36 जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत. त्यापैकी आपला जो योग्य जिल्हा असेल त्या जिल्ह्याला या ठिकाणी क्लिक करावे, म्हणजे आपल्या जिल्ह्याची नोंद या ठिकाणी घेतलेली जाईल. मॅन्युअली आपण जिल्ह्याची माहिती या ठिकाणी टाईप करू नये, ती माहिती आपण ड्रॉपडाऊन मेनूमधूनच निवडून घ्यावी. लक्षात घ्या, रकाना क्रमांक 26 मध्ये जे काही गावाचं नाव नमूद करायचं आहे ते आपल्याला कॅपिटल लेटर्स मध्येच नमूद करायचं आहे. तुम्ही जर स्मॉल लेटर मध्ये टाकण्याचा प्रयत्न करताल तर त्या ठिकाणी ते घेणार नाही, तुम्हाला एरर शो होईल आणि त्यामध्ये आपल्याला लिहून येईल इंटर टेक्स्ट इन कॅपिटल लेटर ओनली. तर लक्षात घ्या, आणि ते तुम्ही कॅन्सल करता तर त्या बॉक्स पुन्हा रिकामा होणार आहे. आणि रकाना क्रमांक 27 मध्ये आपल्याला जे काही युडायस कोड प्रमाणे म्हणजे डिस्ट्रिक्ट कोड प्रमाणे जे काही जिल्हा कोड आहेत त्याप्रमाणे ड्रॉपडाऊन मध्ये आपल्याला जिल्ह्याची नावं दिलेली आहेत. त्यापैकी कोणताही जिल्हा, आपला जो जिल्हा असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं नाही. जरी तुम्ही टाईप करण्याचा प्रयत्न करताल तर त्या ठिकाणी ते घेणार नाही. तर एरर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. त्यानंतर रकाना क्रमांक 28 मध्ये आपल्याला राज्याचं नाव देखील त्या ठिकाणी मेन्शन करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही मेन्शन करायचं नाही किंवा ते चेंज करण्याचा प्रयत्न करायचा नाही, ते चेंज होणार नाही. आणि रकाना क्रमांक 29 मध्ये त्या असाक्षर व्यक्ती ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं काय असेल तो त्या विभागाचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला त्या ठिकाणी 6 अंकी नमूद करायचा आहे. लक्षात घ्या, रकाना क्रमांक 29 मध्ये पिनकोड जो आपला 6 डिजिटचा असणार आहे, 6 अंकी असणार आहे, तो 6 अंकीच नमूद करायचा आहे. 6 अंकापेक्षा एकही जास्त अंक घेणार नाही किंवा 6 अंकापेक्षा एकही कमी अंक तो बॉक्स ऍक्सेप्ट करणार नाही. त्या ठिकाणी 6 अंक तुम्ही टाईप केले तर तो घेणार, 6 अंकापेक्षा कमी टाईप केले तर तो घेणार नाही. त्या ठिकाणी एरर तुम्हाला शो, 6 अंकापेक्षा जास्त टाईप करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी तो घेणार नाही, एरर तुम्हाला शो होणार आहे. यानंतर रकाना क्रमांक 30 ते 34 मध्ये परीक्षेला प्रविष्ट झालेल्या असाक्षर व्यक्तीने ज्या शाळेमध्ये परीक्षा दिली त्या शाळेचा पत्ता नमूद करावायचा आहे. उदाहरणार्थ रकाना क्रमांक 30 मध्ये शाळेचे संपूर्ण नाव इंग्रजी कॅपिटल मध्ये नमूद करावे. रकाना क्रमांक 31 मध्ये ज्या गावात आहे किंवा शहरामध्ये आहे त्या गावाचे किंवा शहराचे नाव इंग्रजी कॅपिटल मध्ये नमूद करावे. रकाना क्रमांक 32 मध्ये जिल्ह्याचे नाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला ड्रॉपडाऊन मेनू देण्यात आलेला आहे, त्यामधूनच निवडून या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्याचे नाव क्लिक करायचे आहे. रकाना क्रमांक 33 मध्ये राज्याचे नाव आपणास देण्यात आलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी नव्याने माहिती नमूद करण्याची गरज नाही. रकाना क्रमांक 34 मध्ये पुन्हा आपल्याला पिनकोड नमूद करायचा आहे. हा पिनकोड 6 अंकी आहे, 6 पेक्षा जास्त किंवा 6 पेक्षा कमी अंक या ठिकाणी घेतले जात नाही, त्यामुळे योग्य तो 6 अंकी पिनकोड या ठिकाणी नमूद करावा. त्यानंतर रकाना क्रमांक 35 ते 36 मध्ये असेसमेंट सेंटर कोड या ठिकाणी दिलेला आहे. असेसमेंट सेंटर कोड म्हणजे काय, एका शाळेमध्ये किती वर्ग खोल्यांमध्ये परीक्षा घेतली आहे. उदाहरणार्थ खोली क्रमांक 1, खोली क्रमांक 2, खोली क्रमांक 3, त्यापैकी संबंधित असाक्षर व्यक्तीने कोणत्या वर्ग खोलीत परीक्षा दिली, म्हणजेच खोली क्रमांक 1 मध्ये जर परीक्षा दिलेली असेल तर 01 असे नमूद करण्यात यावे. जर त्या सेंटरवरील एखाद्या परीक्षार्थ्यांनी दुसऱ्या खोलीमध्ये परीक्षा दिलेली असेल तर 02 असे नमूद करावे. या ठिकाणी जर एखाद्या परीक्षार्थ्याने तिसऱ्या खोलीमध्ये जर परीक्षा दिलेली असेल तर 03 असे या ठिकाणी नमूद करण्यात यावे. एका रेखाण्यामध्ये एकच डिजिट घेतला जाईल, एका रेखाण्यामध्ये 2 डिजिट घेतले जाणार नाही. लक्षात घ्या, रकाना क्रमांक 35 मध्ये कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त तुम्ही 9 पर्यंतच अंक टाईप करू शकता. आणि 36 मध्ये सुद्धा देखील 0 ते 9 म्हणजे वर्ग खोल्यांची संख्या कमीत कमी 0, 1 ते जास्तीत जास्त 99 आपण घेऊ शकता. यानंतर पुढे पाहूया आपण डेट ऑफ FLNAT आपली 23 मार्च 2025 या ठिकाणी आपणास देण्यात आलेली आहे, त्यामुळे तर नव्याने माहिती नोंदवण्याची गरज नाही. त्यानंतर रकाना क्रमांक 38 ते 40 अतिशय महत्वाचा, या ठिकाणी आपल्याला असाक्षर व्यक्तीला 50 पैकी किती गुण मिळाले ते नमूद करायचे आहेत. उदाहरणार्थ रकाना क्रमांक 38 मध्ये जो रिडिंगचा भाग आहे यामध्ये त्या परीक्षार्थ्याला 50 पैकी किती गुण मिळालेले आहेत ते नमूद करायचे आहेत. रकाना क्रमांक 39
अर्थात रायटिंगचा भाग आहे. यामध्ये त्याला 50 पैकी किती गुण मिळालेले आहेत ते 39 मध्ये नमूद करायचं आहे. प्रकरण क्रमांक 40 मध्ये न्यूमरसी अर्थात संख्यांना यामध्ये किती गुण मिळालेले आहेत ते या ठिकाणी नमूद करायचे आहेत. या ठिकाणी गुणांची नोंद करताना आपणास कमीत कमी 0 व जास्तीत जास्त 50 इथपर्यंतच अंक फक्त आपल्याला नोंद करता येतील. 50च्या पुढील अंक आपल्याला या ठिकाणी घेतले जाणार नाही, कारण आपला प्रत्येक भाग हा 50 गुणांचा आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यावे. लक्षात घ्या, प्रत्येक भागामध्ये आपल्याला 50 पैकीच गुण नमूद करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक बॉक्सला आपण 0 ते 50चं व्हॅलिडेशन लावलेलं आहे. त्यामुळे 0 ते 50 मधलेच ते अंक ते स्वीकारणार आहे. 0पेक्षा कमी 50 पेक्षा जर जास्त तुम्ही अंक नमूद करण्याचा प्रयत्न केला तर तो त्या ठिकाणी स्वीकारणार नाही. किंवा कोणतंही इंग्रजी लेटर त्या रकान्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला डिजिटच म्हणजे गुण नोंद करायच्या त्या ठिकाणी तुम्ही जर इंग्रजी लेटर टाईप करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्या ठिकाणी स्वीकारणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जे काही आपल्याला रकाना क्रमांक 38, 39 आणि 40 मध्ये रिडिंग, रायटिंग, न्यूमरसी हे जे काही भाग दिलेले आहेत त्या प्रत्येक भागामध्ये 50 पैकी किती गुण मिळाले ते नमूद करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला गुणच नमूद करणे अनिवार्य आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी, ह्या मार्कांची टोटल पुढे रकाना क्रमांक 44 मध्ये ऑटोमॅटिक येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपण हाताने माहिती भरण्याचा प्रयत्न करू नये. यानंतर आपण रकाना क्रमांक 41 ते 43 ग्रेस मार्क्स ही पेनी 41, 42, 43 अर्थात रिडिंग, रायटिंग आणि न्यूमरसी यामध्ये ग्रेस आपल्याला जास्तीत जास्त 5 गुणांचा देता येतो. तो कसा देता येतो ते आपण पाहूया. उदाहरणार्थ, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी 33% म्हणजेच 16.5 गुण अनिवार्य आहे व एकूण 150 गुणांपैकी 33% म्हणजेच 49.5 गुण अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागामध्ये, भाग म्हणजे रिडिंग, रायटिंग आणि न्यूमरसी, कोणत्याही एका भागामध्ये जर 33% गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त आपल्याला 5 वाढीव गुण देता येतील. हे 5 वाढीव गुण तुम्हाला तिन्ही विषयामध्ये एकत्रित मिळून देता येतील. जर एका विषयाला आपण 5 वाढीव गुण दिले तर दुसऱ्या विषयाला आपल्याला 5 वाढीव गुण देता येणार नाहीत. म्हणजेच तिन्ही भागांचे मिळून 5 पेक्षा जास्त गुण आपल्याला देता येणार नाहीत. लक्षात घ्या, रकाना क्रमांक 41, 42 आणि 43 ज्यामध्ये आपल्याला ग्रेस गुण नमूद करायचे आहेत त्यामध्ये देखील आपण प्रत्येक बॉक्सला व्हॅलिडेशन लावलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 5 ग्रेस गुण तुम्ही नमूद करू शकता प्रत्येक भागामध्ये. आणि लक्षात घ्या, आता सांगितल्याप्रमाणे तिन्ही भागामध्ये मिळून तुम्हाला फक्त जास्तीत जास्त 5 वाढीव ग्रेस गुण देता येतील. आणि लक्षात घ्या, रकाना क्रमांक 38 ते 43 मध्ये तुम्ही जे गुण नमूद करताल म्हणजे 50 पैकी मिळालेले असो किंवा त्यांना ग्रेस गुण दिलेले असो, त्यांची टोटल ज्यांची जी बेरीज आहे ते रकाना क्रमांक 44 मध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्वतः नमूद करण्याची गरज नाहीये. आणि रकाना क्रमांक 44 मध्ये देखील आपण व्हॅलिडेशन लावलेलं आहे कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 150, कारण आपले तिन्ही भाग मिळून 150 गुणांची ही परीक्षा असते. त्यामुळे 150 पैकीच गुण या ठिकाणी नमूद करणे अपेक्षित आहे. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष ग्रेस गुण कशा प्रकारे, यानंतर रकाना क्रमांक 45 मध्ये आपल्याला रिझल्ट ऑफ लर्नर पास आणि नीड इम्प्रुव्हमेंट यापैकी एक योग्य शैला द्यायचा आहे. तर पहा, आपल्याला प्रविष्ट झालेला असाक्षर व्यक्तीला प्रत्येक भागामध्ये पास होण्यासाठी 33% म्हणजेच 16.5 गुणांची आवश्यकता आहे. जर त्या असाक्षराला प्रत्येक भागामध्ये 16.5 गुण आणि एकूण 33% पेक्षा जास्त गुण मिळाले तर तो व्यक्ती तो असाक्षर पास असे नमूद करावे. किंवा तिन्ही भागापैकी कोणत्याही एका भागामध्ये पास होण्यासाठी पुरेसे गुण मिळाले नसतील तर नीड इम्प्रुव्हमेंट असा सेरा ड्रॉपडाऊन मेनू मधून घेण्यात यावा. या ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊन मेनू मध्ये पास आणि नीड इम्प्रुव्हमेंट हे 2 पर्याय दिलेले आहेत. या दोन्ही पर्यायापैकी योग्य तो पर्याय आपण या ठिकाणी क्लिक करावा. कोण पास होऊ शकतं, कोण ग्रेस गुण सूचना. आपण या ठिकाणी आता पास, नीड इम्प्रुव्हमेंट कशा प्रकारे ठरवलं जातं ते आपण या ठिकाणी प्रत्यक्ष गुण नोंदणी घेऊन आपण करून पाहूया. उदाहरण दाखल आपण पाहूया. उदाहरणार्थ, आपण एका असाक्षराला भाग रिडिंग मध्ये 50 पैकी 36 गुण मिळालेले आहेत
रायटिंगमध्ये 23 गुण मिळालेले आहेत आणि संख्याज्ञानमध्ये 24 गुण मिळालेले आहेत. तर पहा यांची 83 झालेली आहे. या तिन्ही भागामध्ये या असाक्षराला 33% पेक्षा जास्त गुण म्हणजे 16.5 पेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे या असाक्षराला ग्रेस गुणांची आवश्यकता नाही. अर्थातच हा असाक्षर पास झाल्यामुळे आपल्याला प्रकरण क्रमांक 45 मध्ये ड्रॉपडाऊन मेनू मधून पास यावरती क्लिक केल्यानंतर त्यापुढे पास हा शेरा नमूद येईल. या असाक्षराला ग्रेस गुण देण्याची आवश्यकता नाही. रकान्यामध्ये आपण 0 हा डिजिट या ठिकाणी नमूद करण्यात यावा. उदाहरण 2 पाहूया आपण की ज्याला एका विषयामध्ये ग्रेस गुणाची आवश्यकता आहे असं आपण पाहूया. समजा एका असाक्षराला वाचनामध्ये 11.5 गुण मिळालेले आहेत, लेखनमध्ये 24 गुण मिळालेले आहेत आणि संख्याज्ञानमध्ये 35 गुण मिळालेले आहेत. यांची टोटल बघा पुढे 70.5 आलेली आहे. या ठिकाणी त्याला भाग अ मध्ये म्हणजे रीडिंग मध्ये 33% गुण म्हणजे 16.5 गुण मिळालेले नाहीये, त्याला फक्त 11.5 गुण मिळाले आहेत. म्हणजेच या विद्यार्थ्याला आपल्याला ग्रेस देण्याची गरज आहे. म्हणून आपण याला रीडिंग मध्ये 5 गुणांचं आपण ग्रेस देत आहोत. पहा 5 गुणांचा ग्रेस दिल्यामुळं आता याला रीडिंग मध्ये 16.5 गुण होतात. अर्थातच हा पास होतो. म्हणून याला आपण ड्रॉपडाऊन मध्ये पास हा शेर आपण देतो. लक्षात घ्या, जरी म्हणजे त्याला एका भागामध्ये रीडिंग मध्ये 11.5 गुण मिळाले, रायटिंग मध्ये 24 मिळाले आणि न्यूमरसी मध्ये म्हणजे संख्याज्ञानमध्ये 35 मिळाले आणि त्याची टोटल जरी 75 त्याची टोटल जरी 50 म्हणजे 49.5 गुणांच्या पुढे गेली, म्हणजे जरी त्याला 150 पैकी 33% गुण मिळाले तरी तो पास होत नाही. तर त्याला प्रत्येक भागामध्ये स्वतंत्र पास होणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये त्याला 50 पैकी 33% गुण मिळणे अनिवार्य आहे. म्हणून त्याला आपण 11.5 म्हणजे रीडिंग या भागामध्ये त्याला 50 पैकी 33% गुण होण्यासाठी जे काही गुण कमी पडले 5 ते आपण त्याला रीडिंग मध्ये ग्रेस गुण 5 दिले आणि तो पास झाला. म्हणून आपण त्याला रकाना क्रमांक 45 मध्ये पास हा शेरा त्याला आपण ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करून दिलेला आहे. आता आपण उदाहरण 3 पाहूया. भाग क मध्ये 17 गुण मिळालेले आहेत, रायटिंग मध्ये 11.5 गुण मिळालेले आहेत आणि संख्याज्ञानमध्ये 28 गुण मिळालेले आहेत. या ठिकाणी गुणांची टोटल 56.5 म्हणजेच अर्थात 49.5च्या पुढे होत आहे. म्हणजेच एकूण गुणांमध्ये तो पास आहे, परंतु तो प्रत्येक भागामध्ये पास नाहीये. या ठिकाणी जो रायटिंगचा भाग जो आहे यामध्ये त्याला 11.5 गुण मिळालेले आहेत. या ठिकाणी ग्रेसची आवश्यकता आहे, म्हणून आपण त्याला रायटिंगला 5 गुणांचा ग्रेस दिला आणि नंतर त्याला आपण पास हा शेर आपण देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील एक आपण उदाहरण पाहूया आपण की ज्याला आपण संख्यानांमध्ये ग्रेसची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ रीडिंग मध्ये 24 गुण, रायटिंग मध्ये 36 गुण आणि न्यूमरसी मध्ये 5 गुण मिळालेले आहेत. इथे सुद्धा टोटल 71.5 म्हणजे 49.5च्या पुढे गेलेले आहे, परंतु त्याला संख्यानांमध्ये 33% पेक्षा कमी गुण मिळालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण त्याला 5 गुणांचा सेरा आपण देत आहोत आणि नंतर आपण पास हा सेरा आपण निवडत आहोत. एक पुढील एक आपण अजून एक उदाहरण पाहूया आपण. रीडिंग मध्ये 15 गुण, लेखन मध्ये 16 गुण आणि संख्याज्ञानमध्ये 18 गुण, एकूण 49 होतात, परंतु आपल्याला 49.5 एवढे गुण आवश्यक आहेत आणि प्रत्येक भागामध्ये 33% म्हणजे 16.5 गुण मिळवणं आपल्याला आवश्यक आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रीडिंग मध्ये 15 गुण आहेत आणि रायटिंग मध्ये 16 आहेत. त्यामुळे आपल्या रीडिंग मध्ये इथं 1.5 आणि रायटिंग मध्ये 0.5 गुणांची आवश्यकता आहे. आपण ग्रेस मध्ये देऊया आपण रीडिंग मध्ये 1.5 आणि रायटिंग मध्ये 0.5. या ठिकाणी पाहता प्रत्येक भागामध्ये या असाक्षराला 16.5 हे गुण मिळालेले आहेत आणि एकूण 49.5च्या पुढे गेल्यामुळे पास हा शेरा आपण देण्यात येतो. आपण एक शेवटचं उदाहरण पाहूया आता. प्रत्येक भागामध्ये आपण ग्रेस कशा प्रकारे द्यायचा ते. पहिल्या भागामध्ये 14 गुण, दुसऱ्या भागामध्ये 15 गुण, तिसऱ्या भागामध्ये 15.5 गुण.
टोटल 44.5 येईल. या ठिकाणी पहा, जर आपल्याला तिन्ही भागामध्ये जर 5 गुणांचा ग्रेस देता येत असेल तर आपण पाहूया. पहिल्या 14 आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण 2.5 चा आपण ग्रेस देऊ शकतो आपण. दुसऱ्या भागाला 15 गुण आहेत, म्हणजेच 1.5 चा आपण ग्रेस देऊ शकतो आपण. आणि तिसऱ्याला 15.5 आहेत, म्हणजेच 1 गुणांचा आपण ग्रेस देऊ शकतो. एकूण जर गुणांचा ग्रेस गुण पाहिले आपण तर 2.5 आणि 1.5 हे 4 होतात आणि 1 असे 5. म्हणजे आपण तिन्ही विषयामध्ये 5 गुणांचा ग्रेस देऊन हा विद्यार्थी 49.5 म्हणजे 33% गुण मिळालेले आहेत. म्हणजे याला आपण पास हा शेरा आपण देऊ शकतो. आता यानंतर शेवटचं उदाहरण असं येईल, जर एखाद्या असाक्षर व्यक्तीला, परीक्षार्थीला जर वाचन रीडिंग या भागामध्ये जर 12 गुण मिळाले, रायटिंग मध्ये जर त्याला 13 गुण मिळाले आणि आपल्या न्यूमरसी आणि संख्याज्ञानमध्ये त्याला 12 गुण मिळाले आणि त्याचे टोटल 37 येते आणि प्रत्येक भागामध्ये म्हणजे त्याला एकूण 150 गुणांपैकी 33% गुण मिळणे अनिवार्य आहे, ते त्याला मिळालेले नाहीये. प्रत्येक भागामध्ये देखील त्याला 50 पैकी 33% गुण मिळणे अनिवार्य आहे, ते देखील त्याला मिळालेले नाही. तर आपण याला 5 जास्तीत जास्त तिन्ही भागामध्ये 5 ग्रेस गुण देता येतात का, ते आपण पाहणार आहोत. रीडिंग त्याला 16.5 गुण देण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे? 4.5 गुणांची आवश्यकता आहे. ते आपण त्याला देऊ शकत नाही. त्याला जरी 4.5 गुण दिले तरी एका भागामध्ये 4.5 दिल्यामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये त्याला तेवढे गुण देऊ शकत नाही. तिसऱ्या भागामध्ये देखील देऊ शकत, म्हणजे तिन्ही भागामध्ये मिळून आपण फक्त जास्तीत जास्त 5 ग्रेस गुण वाढीव देऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. प्रत्येक भागामध्ये तुम्हाला 5 ग्रेस गुण वाढीव देता येणार नाही. त्याला आपण नीड इम्प्रुव्हमेंट म्हणजे अनुत्तीर्ण, त्याला आपण नीड इम्प्रुव्हमेंट म्हणतो, तो आपण देतो. हे आपण उत्तीर्ण आणि म्हणजे पास आणि नीड इम्प्रुव्हमेंटचे काही उदाहरण या ठिकाणी पाहिले. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ही 45 मुद्द्यांची एक्सेल शीट आपण या ठिकाणी परीक्षेनंतर आपण भरून देणार आहोत. अशा प्रकारे 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेस आपली परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लागलीच परीक्षार्थ्यांचे पेपर तपासून त्यांच्या गुणांची नोंद या एक्सेल शीट मध्ये करण्यात यावी आणि ही एक्सेल शीट दिनांक 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यालयास सादर करण्यात यावी. लक्षात घ्या, हे एक्सेल शीट पूर्ण व्हॅलिडेशन लावलेले आहे. त्यामध्ये माहिती भरताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. म्हणजे परीक्षार्थीची माहिती भरताना ती तुम्हाला इंग्रजी कॅपिटल लेटर्स आणि इंग्रजी अंकामध्येच आपल्याला त्या ठिकाणी माहिती भरायची. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर स्मॉल लेटर मध्ये भरण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ती घेतली जाणार नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्या ठिकाणी अंकामध्ये माहिती भरायची त्या ठिकाणी अंक स्वीकारले जाणार आहेत आणि ज्या ठिकाणी अक्षरामध्ये माहिती भरायची आहे इंग्रजी लेटर्स मध्ये त्या ठिकाणी इंग्रजी लेटर्स स्वीकारले जाणार आहेत. त्याची सर्वांनी दक्षता घ्या. धन्यवाद.